सांगली विभागात खुनाच्या 5 गुन्ह्यात अडकले बालगुन्हेगार। बालगुन्हेगारी रोखण्यासाठी सांगली पोलिसांचे प्रबोधनाचे पाऊल। सांगलीत पोलिसांची प्रबोधनाबरोबरच कारवाईचा बडगा। पोलीस उपाधीक्षक विमला रम यांची माहिती। सांगली शहर परिसरातील खुनाच्या गंभीर गुन्ह्यात बालगुन्हेगारांचा सहभाग दिसून येत आहे। त्यामुळे बालगुन्हेगारी सांगलीत वाढत असल्याचे समोर आले आहे। यामध्ये नशा किंवा व्यसनाच्या आहारी बाल अपराधी जात असून यामुळे ही गुन्ह्यात वाढ होत असल्याचे समोर येत आहे। सांगली शहर आणि परिसरात बालगुन्हेगारीत वाढ झाली आहे। सांगली उपविभागात गेल्या काही महिन्यांच्या खुनात 5 गुन्ह्यात मोठ्या संख्येने बाल गुन्हेगारांचा सहभाग निष्पन्न झाल्याने चिंतेची बाब मानली जात आहे। त्यामुळे बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी सांगली पोलिसांनी प्रबोधनाचे पाऊल उचलले असून सांगलीत पोलिसांनी प्रबोधनाबरोबरच कारवाईचा बडगाही उगारल्याची माहिती शहर पोलीस अधीक्षक विमला एम यांनी माध्यमांना दिली। तसेच शाळा कॉलेजमध्ये जाऊन विद्यार्थी पालकांचे प्रबोधन करण्याची मोहीम आता पोलीस हाती घेणार आहेत। तसेच झोपडपट्टी किंवा अन्य स्लम परिसरातही पोलीस पालकांचे प्रबोधन करणार आहेत। या पुढच्या काळात बाळ अपराधी यांच्याकडून गुन्हा घडणार नाही यासाठी शक्य तितके प्रयत्न करणार असल्याचे सांगली पोलीस करत असल्याचे विमला एम यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलेलं आहे। मी विमला एम, उपविभागीय पोलीस अधिकारी सांगली शहर। काल सांगली शहरमधलं एक खुनाच्या घटना घडलेली आहेत। तेच गुन्ह्यामध्ये बालकांचे इन्व्हॉल्वमेंट दिसून येत आहेत। याच्या अगोदर पण 4 गुन्ह्यामधले 4 पण खुनाचे गुन्हे आहेत, त्याच्यामधले बालकांचे इन्व्हॉल्वमेंट आम्हाला दिसून येत आहेत। याच्यामध्ये आम्हाला समजून येत की बाल गुन्हेगारांचे प्रकार वाढलेले आहेत। आम्ही ये ॲड्रेस करण्यासाठी पालक आणि शिक्षकची बैठक घेतलेली आहेत। ते बैठकीमध्ये आम्ही त्यांना समजून सांगितलं असं बालक आणि तरुण मुलांच्याबद्दल थोडं लक्ष ठेवायचे। त्यांच्यावर त्यांनी दुसरी रस्त्यावर जायचं असेल तर त्यांना थोडं काउन्सिलिंग द्यायचे, बरोबर त्यांच्याकडे समजून सांगायची म्हणून आम्ही दिली। आणि दुसरे आम्ही वेपनचे ड्राईव्ह पण घेतली आहेत। कारण आहेत की त्यांनी खूनमधलं भरपूर वेपन वापर केलेले आहेत। त्या अनुषंगाने आम्ही सांगली शहरच्या हद्दीमध्ये आर्म्सचे ड्राईव्ह घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आम्ही आतापर्यंत 7 वेपनच्या अनुषंगाने गुन्हे दाखल केले आहेत। हत्यार, कोयता आणि गुप्ती हे सगळं वापरतात लहान मुलाने। आणि दुसरे आहे ते खुनाचं कारण, प्रत्येक खुनाचं कारण वेगवेगळे आहेत। एक कालची घटना आहे ते वैयक्तिक कारण आहे त्यांचं, आणि काही घटना आहेत त्याच्यामध्ये त्यांनी अल्कोहोलचे इन्फ्लुएन्स अंडर त्यांनी केलेले आहेत, आणि काही गुन्हेमध्ये त्यांनी ड्रग्सच्या इन्फ्लुएन्समध्ये पण केलेले आहेत। हे अनुषंगाने मान्य पोलीस अधीक्षक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही एक ड्राईव्ह घेणार आहोत NDPS आणि दारूच्या। याच्यामध्ये आम्ही पालन करणार आहेत। ड्रग्सच्या अनुषंगाने पालकमंत्री यांचे मार्गदर्शनाखाली एक टास्क फोर्स नेमलेले आहेत। त्यासाठी आम्ही स्कूल कॉलेजला जाऊन पालकला भेटतात आणि मुलाला पण भेटतात, त्यांचे बॅग वगैरे चेक करतात आणि त्यांच्याकडून माहिती घेतात त्यांच्याकडे इन्फ्लुएन्स कुठून येतात, त्यांच्याकडे काही ड्रग्स असेल किंवा काहीतरी असेल ते कुठून येतात, गुटखा असेल कुठून येतात, ते आम्ही खात्री करून त्यांच्यावरती कारवाई करणार आहेत। आणि सांगली शहर हद्दीमध्ये असलेल्या गरीब वस्तीला पण जाऊन मुलांच्या पालकाला भेटून त्यांचे प्रॉब्लेम काय आहे ते विचारून त्यांच्याकडे काहीतरी ड्रग्स वगैरे चालू आहेत का ते पण खात्री करून गोपनीय माहिती घेऊन त्यांच्यावरती कारवाई करणार आहेत। तसेच सांगली शहर उपविभागातील कॉलेज, शाळा या परिसरात असलेल्या पान टपरीवरती त्यांनी विक्री केलेल्या सिगरेट्स, गुटखा, NDPS याच्यावरती आमच्या कारवाई चालू आहेत आणि यापुढे पण आम्ही कारवाई करत आहोत। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली।